संगमनेर तालुक्यामध्ये एका शिक्षकाने आपल्याच शाळेत शिकणाऱ्या इयत्ता 8वीच्या विद्यार्थिनीवर गेल्या 1.5 वर्षांपासून लैंगिक अत्याचार करत होता आणि त्यातूनच ती मुलगी गर्भवती राहिली। हा जो प्रकार घडला हा संगमनेरमध्ये घडला। नेमकी घटना काय घडली तेच आज आपण या व्हिडिओच्या मार्फत जाणून घेऊ। नमस्कार मंडळी, मी उत्तम ठाकरे आणि तुम्ही पाहतात आपला विषय। तर मंडळी, संगमनेर तालुक्यामध्ये एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक ही घटना घडली। एका शिक्षकाने आपल्या शाळेत शिकणाऱ्या इयत्ता 8वीच्या विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केले। जी मुलगी होती ती अत्यंत गरीब घराण्यातली होती। तिचे जे आई वडील असायचे ते नेहमी सतत बाहेर कामाला जायचे। त्याचाच फायदा घेऊन या शिक्षकाने त्या मुलीवर गेल्या 1.5 वर्षांपासून लैंगिक अत्याचार करत होता। मिळालेल्या माहितीनुसार हा शिक्षक 23 वर्षाचा होता। त्याचं नाव होतं अमोल भोसले या शिक्षकाचं नाव। जेव्हा ह्या मुलीचं पोट दुखत होतं तेव्हा तिच्या आई वडिलांनी तिला पुण्यातील एका चांगल्या हॉस्पिटलमध्ये दाखल केलं। हॉस्पिटलमध्ये दाखल केल्यानंतर तपासणी सुरू झाली। तपासणीमध्ये समोर आलं की जी मुलगी होती ती गर्भवती राहिलेली होती। त्यानंतर तिच्या आई वडिलांनी त्या मुलीला विचारलं। त्यानंतर हा जो प्रकार होता हा उघडकीस आला। त्या मुलीने सांगितल्याप्रमाणे हा जो शिक्षक होता हा गेल्या 1.5 वर्षांपासून त्या मुलीबरोबर लैंगिक अत्याचार करत होता। गेल्या 1.5 वर्षांपासून हा तो तिच्या घरी जायचा। मुलीने सांगितलं की डिसेंबर 2024 पासून ते जानेवारी 2026 पर्यंत या शिक्षकाने तिच्यावर लैंगिक अत्याचार केले। त्यानंतर हा जो प्रकार उघडकीस आल्यानंतर घारगाव पोलीस स्टेशनमध्ये त्या शिक्षकांबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला। पोलिसांनी तात्काळ त्या शिक्षकाला पोस्को कायद्याअंतर्गत अटक केली आणि पुढील तपास सुरू आहे। तर हा भयानक आणि धक्कादायक प्रकार संगमनेरमध्ये घडला। तर मंडळी, थांबू आपण ह्या व्हिडिओमध्ये याच ठिकाणी भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।